जय महाराष्ट्र मित्रांनो, आयसीआयसीआय बँकेतर्फे डायरेक्ट भरती निघाली आहे। खासियतीची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए स्टुडंट आहात, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच अपडेट आलंय, पॅन इंडिया मधून तुम्ही कुठूनही आहात अप्लाय करू शकताय। त्यामुळे सिलेक्शन कसं होणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय, कारण की रिलेशनशिप मॅनेजमेंट या पोस्टसाठी ही भरती असणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, आयसीआयसीआय बँकेतर्फे जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी दरवेळेस वेगवेगळे प्रोग्राम्स असतात। मग कॅम्पस प्रोग्राम झाले किंवा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी झाले किंवा बघा असे भरपूर सारे प्रोग्राम्स इथे असतात। पण सध्या जी भरती निघाली आहे ती इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही ते बघू शकताय, लेटेस्ट अपडेट आला आहे, पॅन इंडिया मधून अप्लाय करू शकतोय आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, तुम्हाला फक्त इथे फॉर्म भरायचा आहे। तुमचा रेझ्युमे प्रॉपर असेल तर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। नेमका सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय त्याबद्दल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे। जसं की डिटेलमध्ये सांगतो, आयसीआयसीआय इज हायरिंग फॉर रोल ऑफ रिलेशनशिप मॅनेजमेंट इंटर्न। आता नेमकं ही इंटर्नशिप काय आहे तर द आयसीआयसीआय बँक एस्पायर प्रोग्राम हे यंग प्रोफेशनल साठी आहे विथ सेवाभाव। म्हणजे यामध्ये तुम्हाला बँकेमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं, वेगवेगळे प्रॉडक्ट आहे त्याची माहिती दिली जाईल, ते कशा प्रकारे असतात ती सगळं तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे। ओके, तुम्हाला हे लर्निंग मिळणार आहे आणि तिथे तुम्ही इंटर्नशिप करताय तर त्याची तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळणार आहे। फोकस ऑन रिलेशनशिप मॅनेजमेंट, कारण की प्रत्येक बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर ही एक पोस्ट असते आणि याचं सर्टिफिकेट तुम्ही जर घेऊन टाकलं तर तुम्हाला कुठलीही बँक इझिली घेऊन टाकेल। ओके, ज्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनलिझम काय असतं, बँकिंग कशा प्रकारे केली जाते, कस्टमरशी कशा प्रकारे बोलायचं, कम्युनिकेशन स्किल हे सगळं शिकवलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, अंडर ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, इंजिनिअरिंग करताय, एमबीए करताय, सगळ्यांसाठी हा रोल बेस्ट असणार आहे। महत्त्वाचं, तुम्ही जिथून अप्लाय करणार आहात त्या सिटीमध्ये आयसीआयसीआय बँकेची शाखा असेल तर त्या शाखेमध्ये, त्या लोकेशनमध्ये तुम्हाला इथे इंटर्नशिप करायला मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। मग कोण कोण अप्लाय करू शकताय? मग ग्रॅज्युएट, तुम्ही ग्रॅज्युएशन करताय सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा इंजिनिअरिंग तुम्ही करताय कुठल्याही स्ट्रीममधनं, म्हणजे मेकॅनिकल, केमिकल वगैरे काही पण, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करताय किंवा एमबीए करताय, फ्रेशर्स तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। जे पण तुम्ही एक्झाम दिली आहे त्यामध्ये मिनिमम तुम्हाला 60% पडले पाहिजे, म्हणजे 10वी मध्ये 60 पडले पाहिजे किंवा 12वी दिली आहे तर 60 पडले पाहिजे, ग्रॅज्युएशन केलंय तर 60 पडले पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करताय तर 60 पडले पाहिजे, तर 60% मिनिमम तुम्हाला इथे पाहिजे। तुमचं वय जास्तीत जास्त 25 पाहिजे, 25 पेक्षा तुमचं कमी वय आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघू शकताय। महत्त्वाचं म्हणजे पॅन इंडिया लोकेशन आहे। तुम्ही समजा जर नाशिक, पुणे, नागपूर या ठिकाणाहून अप्लाय करताय तर तिथे यांच्या ज्या ब्रांचेस आहेत तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे। कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर महत्त्वपूर्ण पोस्ट आहे आणि नो एक्सपिरियन्सवर तुम्हाला इथे सर्टिफिकेट अनुभव मिळेल, पुढे जाऊन तुम्ही एक चांगला जॉब इझिली मिळू शकताय। महत्त्वाचं म्हणजे फक्त 2च महिन्याची इंटर्नशिप आहे, 2 महिने करून तुम्ही मोकळं होऊन जा। त्यानंतर कुठल्याही बँकेत तुम्ही अप्लाय करताय या एक्सपिरियन्सवर, सर्टिफिकेटवर, पतसंस्था भरपूर असतात त्या इझिली तुम्हाला ठेवून घेतील। ओके, स्टायपेंड किती असणार आहे तर इथे मेन्शन नाही आहे, पण मी यांना मेल केला होता आणि त्यांनी सांगितलंय की इथे 19,000 रुपयांपर्यंत तुम्हाला स्टायपेंड मिळतो, 15 ते 19,000। ओके, डिपेंड करतं तुम्ही कुठल्या लोकेशनवर आहे, म्हणजे मुंबईसारखे लोकेशन असेल तर 19,000, छोटे शहर असेल तर तुम्हाला इथे 15,000पर्यंत इथे स्टायपेंड मिळतो। 5 दिवस काम असणार आहे, 2 दिवस सुट्टे असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। इंटर्नशिप टाईप काय तर ऑफिस असणार आहे, म्हणजे यांच्या ज्या ब्रांचेस आहे, ऑफिस आहे तिथे असणार आहे आणि फुल टाइम इंटर्नशिप आहे, पार्ट टाइम नाहीये। ओके, आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलंय अप्लाय नाव, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑलरेडी आपला अकाउंट असेल तर त्यासोबत लॉग इन करा, लिंक्डइनवर अकाउंट असेल तर त्यासोबत लॉग इन करा, नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं आहे। नवीन असाल तर इथे साइन अप करून तुम्ही लॉग इन करणार आहात।
तर बघा मी लॉग इन केलंय, आता अप्लाय म्हणतोय. अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट मला ICCIcareers.com यांच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलाय आणि इथे बघा अप्लाय नाव दिसतंय, यावर मी क्लिक करून इथे अप्लाय करू शकतोय. मग मला माझा नंबर टाकायचा आहे, ओटीपी टाकायचा आहे, त्यानंतर बेसिक माहिती म्हणजे माझं नाव, आडनाव, त्याच्यानंतर शिक्षण किती झालंय, 10वी कुठल्या बोर्डातनं केलेली आहे, 12वी कुठून केलंय, कॉलेजचं नाव काय, किती टक्के पडले होते, ही सगळी माहिती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपली सगळी माहिती यांच्याकडे जाते. त्यानंतर त्यांना जे वाटतं की योग्य कॅन्डिडेट आहेत त्यांचं इथे सिलेक्शन होतं आणि ते ही इंटर्नशिप करतात. महत्वाचं म्हणजे 2च महिन्याची आहे, त्यामुळे अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.